आज मी चणा डाळीची नवीन रेसिपी बनवणार आहे. इथं मी चणा डाळ भिजत टाकलेली, ही बघा अशी भिजवून घेतलेली, एकदम अशी मऊ मऊ झालेली आहे चणा डाळ. आता ही मिक्सरमध्ये वाटून घेऊ. इथं मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे. आता त्याच्यामध्ये चणा डाळ टाकू. हिरव्या मिरच्या, हळद, जिरे, धना पावडर, आणि मीठ. आता हे सगळं मिक्सरला वाटून घ्यायचं. जरा जाडसर, लय बारीक नाही, थोडं जाडसरच ठेवायचं. थोडंसं अद्रक, हे बघा असं वाटायचं, जाडसर जरा ठेवायचं असं. आता याला कांद्यामध्ये करपायचं. इथं मी कढई तापायला ठेवलेली, त्याच्यामध्ये तेल टाकू आणि कांदा टाकू. हा कांदा चांगला भाजून घेऊ. हे बघा असा कांदा भाजून घ्यायचा. आणि आपण ते चण्याच्या डाळीचं वाटलं होतं ना, ते याच्यामध्ये टाकायचे आणि असं सगळं एक सारखा करून घ्यायचं. हे बघा असं पूर्ण सपाट करून घ्यायचं आणि स्लो गॅसवरती त्याला भाजून द्यायचं आणि त्याच्यावरून झाकण ठेवायचं. आता झाकण काढून बघू. हे बघा असं झालेलं आहे. आता त्याला ना खालची बाजू अशी पलटी करून घ्यायची आणि खालून चांगलं असं भाजून द्यायचं. हे बघा असं पलटी करून घेतलेलं आहे. आता परत त्याला झाकण ठेवायचं. आता झाकण काढून बघू. आता वरून पण चांगलं उमलेलं आहे. तर त्याला आता ना असा कलथ्याने पूर्ण असं फोडून घ्यायचं आणि बारीक करायचं पूर्ण कलथ्याने. हे बघा असं कलथ्याने चांगलं फोडून पूर्ण बारीक करायचं. हे बघा असं एकदम मोकळा खळखळीत असा करून घ्यायचा आणि आता याच्यावरती परत झाकण ठेवून चांगलं त्याला शिजून द्यायचं. हे बघा तुम्ही बघू शकता कसं असं भाजून द्यायचं. हे बघा असं भाजून द्यायचं, एकदम मोकळं मोकळं. खायला पण एकदम चविष्ट. तुम्ही कशाबरोबर बी खाऊ शकता, चपाती बरोबर, भाकरी बरोबर. तयार आहे आपली चणा डाळीपासून बनवलेली नवीन रेसिपी. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.